आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टर दिलीप चन्नावर व डॉक्टर आशालता भारजकर यांच्या पुस्तकांचे थाटात प्रकाशन. यवतमाळ येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं एक महत्त्वपूर्ण साहित्यिक सोहळा पार पडला. डॉक्टर दिलीप रामाजी चन्नावर व डॉक्टर आशालता भारजकर होळकर यांनी संयुक्तरित्या लिहिलेल्या 2 शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन देशविदेशातील नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या पुस्तकात विमोचन सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने अतुल कोठारी, राष्ट्रीय सचिव, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली, डॉक्टर जी.एस. पाराशर, माजी गुरुकुल, नागपूर विद्यापीठ, डॉक्टर शोभाताई पैठणकर, राष्ट्रीय संयोजिका, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, डॉक्टर शैलेश इयान झाला, अध्यक्ष NCTE WRC, डॉक्टर दिव्यज्योती महंता, अध्यक्ष NCTE ERC, प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार पाटील, सदस्य व अध्यक्ष NCTE WRC यांच्यासह डॉक्टर कल्पेश पाठक, डॉक्टर अश्विनी करवंदे आणि डॉक्टर कर्णम पुष्पनाधम यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता. विमोचन प्रसंगी उपस्थित तज्ज्ञांनी ह्या पुस्तकांचं कौतुक करताना सांगितले की दोन्ही पुस्तके महाराष्ट्रातील B.Ed आणि M.Edच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांच्या अभ्यासाला नवी दिशा देणारी ठरतील. या कार्यक्रमाला डॉक्टर प्राची चौधरी, डॉक्टर राजश्री वैष्णव, डॉक्टर सुनीता जोशी नवी दिल्ली, डॉक्टर जिग्नेश पटेल गुजरात, डॉक्टर राजू पंड्या, डॉक्टर मनोज पांडे, डॉक्टर अमित गावंडे, डॉक्टर निलिमा अंबाडकर, डॉक्टर गोविंद भुसारे आणि डॉक्टर विनीता रामटेके यांच्यासह अनेक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशाबद्दल डॉक्टर दिलीप चन्नावर व डॉक्टर आशालता भारजकर यांच्यावर शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.